या ठिकाणी दिनांक 8 रोजी झालेल्या रंगपंचमीच्या निमित्तानं या ठिकाणी शिंदे सेनेच्या वतीनं सामाजिक कार्यक्रम म्हणजे नैसर्गिक अशी रंगपंचमी साजरी केलेली आहे। त्यात अनोखा उपक्रम म्हणजे झाडाला कलर देऊन झाडाची शोभा वाढवण्याबरोबर नैसर्गिकसुद्धा शोभा वाढवण्याचं काम या सामाजिक संघटनेनं केलेलं आहे। असंच कार्य यापुढेही चालू राहावं, त्या निमित्तानं त्यांना रंगपंचमीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। रंगपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षाचं महत्त्व समजावं, त्याचबरोबर पर्यावरणपूरक रंगपंचमी कशा पद्धतीने करता यावी असा एक वेगळा उपक्रम करत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद मुलांची शाळा व मुलींच्या शाळेमध्ये या ठिकाणी जे काही वृक्ष आहेत त्या वृक्षांना या ठिकाणी कलर देत वेगळी रंगपंचमी साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मुलांना वृक्षांचं महत्त्व कळावं, झाडामुळं आपल्याला काय मिळतं, झाडामुळं जी काही सावली असेल, फळे असेल, हे काय झाडांचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व पटवून देत, त्याचबरोबर रंगपंचमी कशा पद्धतीने खेळली पाहिजे, जे काही रासायनिक रंग वापरून या ठिकाणी रंगपंचमी खेळण्यापेक्षा नैसर्गिक रंग खेळून आपल्या जीवाला कुठलीही इजा न होता रंगपंचमी खेळण्यात यावी असा एक संदेश देत या ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या संघटनेमार्फत आमच्या शाळेमध्ये रंगपंचमीच्या निमित्तानं शालेय परिसरातील सर्व झाडांना रंग देऊन रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं चांगला उपक्रम आहे। सध्या सामाजिक पर्यावरणाची समस्या निर्माण झालेली आहे। झाडं वाढवली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत, त्यानंतरच पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि त्याच्यामुळं झाडाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। तर असा एक संदेश आम्हाला या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मिळालेला आहे। आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळालेली आहे। अशाच प्रकारचे विविध उपक्रम शाळेमध्ये साजरे करावेत, आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं अशी मी शाळेच्या वतीनं सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी येऊन आमच्या शाळेमध्ये उपक्रम घेतला त्याबद्दल शाळेच्या वतीनं आभार मानतो।